one uncomfortable moment and that changes the whole life. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी वेट लॉस जर्नी कशी सुरू झाली, कोणती ती मुवमेंट होती ज्यावेळी मी ठरवलं की आपल्याला वेट लॉस करायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर गोष्ट होती लग्नानंतरची. जनरली कसं असतं, जेव्हा मुलींचं लग्न होतं त्यानंतर 90% ज्या लेडीज आहेत त्यांचं वेट गेन होतं. त्याच्यामागे खूप एकदम सिम्पल रिझन्स असतात. कसं असतं, आपण रिलॅक्स होतो लग्नानंतर थोडंसं. त्यानंतर नवीन लग्न झालेलं असतं, बाहेर जाणं होतं, बाहेरचं खाणं होतं, त्यानंतर वातावरण चेंज होतं. त्यामुळे हे जे वेट गेन आहे हे नॅचरल आहे, होतं. हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं आणि हे खूप नॉर्मल आहे. माझ्या बाबतीत पण झालं. लग्नानंतर 1 वर्षानंतर वगैरे आय वॉज लाईक 63 kgs. आय गेन ऑलमोस्ट 10 kg वेट. म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा एक ॲव्हरेज वेट होतं माझं, लाईक 50, 52, 53 वगैरे. बट कोविड पण होता. कोविड नंतर पण दॅट वॉज मेंटेन. पण जसं लग्न झालं त्यानंतर मी गेन केलं होतं. मी तुम्हाला त्याचा फोटो जो आहे तो नक्की शेअर करेल, ह्या व्लॉगमध्ये टाकेल, तो तुम्ही बघाच. आणि एक सिच्युएशन अशी झाली की नेहमी मला सगळीकडे जेव्हा मी जात होते तेव्हा सगळेजण म्हणायला लागले की खूपच वेट गेन झालं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे कसं असतं, वेट गेन झालं तरी बोलतात, वेट कमी असेल तरी बोलतात, सगळ्या गोष्टी सगळीकडून बोललंच जातं. बट ते इग्नोर करायचं. पण एक असा टर्निंग फेज आला ज्यामध्ये मी ठरवलं की नाही, आता बस झालं, एनफ झालं, आता आपण स्वतःला चेंज करायचं आहे. त्यामुळे मी तो डिसिजन घेतला. आणि आज जेव्हा मी मला आठवतं जेव्हा मी जिम सुरू केलं होतं, लिटरली मला भीती वाटायची. जसे मशीन्स होते, जेव्हा मी हायपर एक्सटेन्शन करायचे किंवा मी पुलअप्स करायचे, जेव्हा मी ते पहिल्यांदा मशीन करत होते, लिटरली मला असं वाटायचं की मी पडेल त्याच्यावरून, अशी सिच्युएशन होती. तेव्हा जेव्हा मी एंट्री केलं जिममध्ये, लाईक 2.5 kgचे जे डंबल्स होते ते पण मला हेवी वाटायचे. जेव्हा मी जिममध्ये वावरायचे तेव्हा मला अनकम्फर्टेबल फील व्हायचं. पण टाईम चेंज होत गेला, मी स्वतःकडे लक्ष दिलं, थोडंसं कॉन्फिडन्स वाढला माझा. कन्सिस्टन्सी सोडली नाही. पण मी एक लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. हे कुणी म्हटलं मला माहीत नाही, बट हे बेस्ट लाईन आहे, हे मी नेहमी लक्षात ठेवते. आणि हळूहळू टाईम चेंज होत गेला. जसे माझे सेशन्स होत गेले त्यानंतर पेनफुल होते खूप सारे सिच्युएशन जे होतं ते. कारण की एक्सरसाइजचं आपल्याला सवय नसते, अचानक हेवी वेट्स आपण त्यांना थोडंसं अवघड गेलं, मला प्रत्येकालाच होतं ते. आणि त्यानंतर बाहेरचं खाणं, म्हणजे लहानपणापासूनच असं लाईक आम्ही खात्यापित्या घरची असल्यामुळे मला क्रेविंग्स कंट्रोल करणं खूप अवघड जात होतं. पण मी हळूहळू गोष्टी शिकले, पण मी गिवअप नाही केलं. असं नाही की मी 100% डाएट फॉलो केलं, ते कोणालाही पॉसिबल नाही आहे, मला पण नाही आहे इवन. बट मॅक्झिमम मी ट्राय केलं 90% की मला डाएट माझं फॉलो होईल. डाएटकडे मी लक्ष दिलं, एक्सरसाइज मी कंटिन्यू केलं, कधीच मी गिवअप नाही केलं. लाईक पिरियड्स असो, कोणतीही सिच्युएशन असो घरामध्ये, काहीही असो, कामाचा लोड असो, ऑफिसचं टेन्शन असो, इतर कोणताही स्ट्रेस असो, मी थांबले नाही. मी रेग्युलरली जिम केलं आणि आज तुम्ही रिझल्ट बघू शकता. महिने गेले, 7 to 8 मंथ झाले मी रेग्युलरली एक्सरसाइज करते आहे. मध्ये आधी अप्स अँड डाऊन्स होतात, बट दॅट इज नॉर्मल. जेव्हा तुम्ही करायला लागता एक्सरसाइज तुम्हाला समजतं कधी सुट्ट्या होणं, दॅट इज रिअली नॉर्मल. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला जिम स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्या माइंडमध्ये असं होतं की मला वेट लॉस करायचं आहे. पण जसं मी जिमला जात राहिले लाईक एक दिवशी जरी माझी सुट्टी झाली तर मला एवढी चिडचिड व्हायची. आणि मला समजलं की नंतर ह्याच्या मागे, चिडचिड होण्यामागे जे कारण आहे ते एक्सरसाइज आहे. मी आज जिमला गेलेले नाही आहे त्यामुळे माझी चिडचिड होती आहे आणि ते माझी हॅबिट होऊन गेलं. लिटरली मी तुम्हाला सांगते, मी फक्त ऐकलं होतं की जिम गेल्यानंतर तुमचं लाईफ चेंज होतं, माइंड चेंज होतं, तुम्ही स्ट्रॉंग होता. नाही केलं बस. कारण की मला माहीत होतं जिम ही एकच गोष्ट आहे जिथे मी किंवा एक्सरसाइज ही अशी गोष्ट आहे जिथे जाऊन मी माझं जे माइंड आहे ते अजून स्ट्रॉंग करू शकते. माझी जी हेल्थ आहे, माझी जी
स्ट्रेंथ आहे ती मी वाढवू शकते. त्यामुळे येस, मी अजिबात गिवअप केलेलं नाही. आणि समजलं नाही 2.5 kgचे डंबल्स कधी 5 kg, कधी 7.5 kg आणि आता 10 kg झालेले आहेत. असं सगळा माझा स्ट्रगल होता एकदम. म्हणजे आणि एका टाईम नंतर जो आहे ना की वेट लॉस हे माझं गोल नव्हतं. फक्त पुढच्या आठवड्यामध्ये जर मी आता बॅक मारलं, मी जर आज 20 रिपिटेशन्स करत आहे, तर पुढच्या वीकमध्ये मी ते 25 कसे करेल, किंवा जे वेट आहे 25चं 30 करून मी कसं रिपिटेशन करेल, हा जो गोल आहे तो झाला हळूहळू. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता आणि त्यानंतर जी बॉडी पंप होते ना, लाईक त्याच्यासारखं कोणतं सॅटिस्फॅक्शन नाही आहे. जे लोक एक्सरसाइज करतात किंवा जिम करतात आणि ज्यांनी हे गोष्ट फील केलेलं आहे ना, त्यांना नक्की समजेल की मी काय म्हणते आहे. जी पंप होते ना बॉडी, लाईक तुम्हाला मी एक्सपिरियन्स जो आहे ना तो असा शब्दांमध्ये नाही सांगू शकत. खूप 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 भारी वाटतं. लाईक असं वर्थ इट आहे. असं वाटतं आपण जी 1 तास मेहनत केली आहे, जे आपण डाएट केलेलं आहे, हे सगळं वर्थ आहे आणि ह्याच्यासाठीच होत आहे. बस हेच आहे, हाच माझा एक्सपिरियन्स आहे. मला माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लेडीज आहेत ज्यांना एक्सरसाइज करावंसं वाटतं, पण आहेत, मी समजू शकते. ऑफिसचं काम, घरातलं काम आणि अजून काही रिझन असू शकतं ज्याच्यामुळं थोडंसं अवघड जातं. पण तुम्ही ट्राय करा की स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा, एक्सरसाइज करा. असं नाही की तुम्हाला जिममध्ये जाऊनच करायचं आहे. तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ बघून करू शकता, तुम्ही योगा करू शकता. योगा तर बेस्ट आहे, योगा खरंच खूप बेस्ट आहे. मी पण लग्ना अगोदर बरेच वर्ष योगा करत होते, त्यामुळं मला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे योगाचा. पण कधी कंप्लेंट करते की हे माझं आयडियल फिजिक नाही आहे, किंवा जे माझं गोल आहे ते हे नाही आहे, जी लीन बॉडी मला हवी आहे ती अशी नाही आहे. पण मी विसरते की मी जेव्हा सुरुवात केलं होतं आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये खूप खूप म्हणजे खूप डिफरन्स आहे. लोक जेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स द्यायला लागतात, मला माहिती आहे, मी डिरेक्टली नाही पण इनडिरेक्टली बरेच लोक माझ्याकडून मोटिवेशन त्यांना मिळालेलं आहे. बरेच लेडीज आहेत त्यांना थोडेसे होप्स मिळालेले आहेत की ही जर करू शकते तर आपण पण करू शकतो. आणि खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या. मेन म्हणजे लेडीज, तुम्ही पण लक्ष द्या. म्हणजे सगळ्यांनी दिलं पाहिजे, ऑफकोर्स, जेंट्स असो किंवा लेडीज असो. मी असं काही हे नाही सांगत आहे, बट फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की प्रत्येकाने हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी दिलीच पाहिजे. हे बोलण्यापुरतं खूप सोपं आहे, माहिती आहे मला, बोलताना खूप इझी वाटतं, पण करायला पण तेवढंही अवघड नाही आहे जेवढं आपण समजतो. तुम्ही करायला लागा, तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचं ते हॅबिट बनून जाईल. आणि ऑनेस्टली स्पीकिंग, तुम्ही जेव्हा 1 दिवस जरी सुट्टी घ्याल ना, त्याच्यातून लिटरली तुम्हाला वेड लागल्यासारखं होईल की मी आज का एक्सरसाइज नाही केलं, किंवा मी आज स्थॅटिक्स नॉट फॉर the abs. I started because I want to feel the strong again. I want that confidence again, like before. So I started all this journey. आणि बस आज भलेही गोष्टी माझ्या परफेक्ट नसतील, आय स्टील शोन अप. ऑफिसचा स्ट्रेस असो, काहीही असो, आय शोन अप एव्हरी डे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक जी सिच्युएशन आहे ती टॅकल करून आय शोन अप एव्हरी डे. आणि हो, आज जे पण मी हे सिच्युएशन जे आहे किंवा हे टॅकल करू शकले, जे माझा म्हणजे कॉन्फिडन्स लो फील होणं किंवा स्ट्रॉंग नाही आहे मी असं मला फील होणं, हे सिच्युएशन मी टॅकल करू शकले, त्याला इनडिरेक्टली रिस्पॉन्सिबल माझा हजबंड आहे. ऑनेस्टली स्पीकिंग, मी तुम्हाला कंप्लेंट नाही करत आहे किंवा मी जस्ट एक माझा एक्सपिरियन्स शेअर करते आहे. तो मला कधीच ॲप्रिशिएट करत नाही. लाईक मी 63 kgs 7 to 8 kgsपेक्षाही जास्त आज वेट लॉस केलेलं आहे. कारण त्याला माहिती आहे, त्याने जर मला ॲप्रिशिएट केलं तर त्या मुमेंटला मी ह्या सगळ्या गोष्टी थांबवेल. येस, ही इज ॲब्सोल्युटली करेक्ट. त्यामुळे तो इनडिरेक्टली मला मोटिवेट करतो. येस, आणि आय एम रिअली थँकफुल टू हिम की त्याने मला, भलेही त्याने मला टॉन्ट ऑब्वियसली आता ते मस्करीमध्ये वगैरे तर होतातच, मस्करीमध्ये इनडिरेक्टली किंवा डिरेक्टली कधी कधी हे सगळेजणच फेस करतात, मला माहिती आहे. मी पण तुमच्यातलीच एक आहे, मी काय वेगळी नाही आहे.
सो बस हेच सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना. मला माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची होती. माझा छोटासा एक्सपिरियन्स होता, मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आणि हो, तुम्हाला पण काही क्वेरीज असतील, तुम्हाला कळत नसेल की तुम्हाला तुमची जर्नी कुठून सुरुवात करायची आहे, किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये राहताय तुम्ही, तुम्हाला समजत नाही आहे की तुम्ही कसं डाएट करावं, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी 100% ट्राय करेल की मी तुम्हाला हेल्प करायचं ट्राय करेल. नक्की ट्राय करेल मी तुम्हाला. मी परफेक्ट नाही आहे त्या गोष्टींमध्ये, पण येस, मी असं नाही आहे की मला त्यामधलं काही समजत नाही. त्यामुळे मी तुम्हाला काही नाही तर मोटिवेशन तर नक्की देऊ शकेल. सो येस, थँक्यू सो मच. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा अँड भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.